सोयाबीन खरेदी केंद्रांची नाफेड केंद्रांची मुदत 6 फेब्रुवारी रोजी संपलेली आहे, परंतु अनेक शेतकरी सोयाबीन घेऊन नाफेड केंद्रावर पोहोचतात। वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळतात, तर या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी देखील केलेली आहे। खरेदी केंद्र बंद झाल्याने आता हे शेतकरी याच नाफेड केंद्राच्या बाहेर वाहनं घेऊन उभे आहेत। आमच्या सोयाबीन खरेदी करावी अन्यथा फाशी घेणार असल्याचं म्हणत देखील शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची भूमिका देखील घेतलेली आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतं का आणि शेतकऱ्यांना दिलासा देतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर सोयाबीन नाफेड खरेदी केंद्रांची मुदत 6 फेब्रुवारी रोजी संपलेली आहे, परंतु अनेक शेतकरी अद्यापही सोयाबीन केंद्राच्या बाहेरच आपली सोयाबीन घेऊन रांगा लावून उभा असल्याचं चित्र आहे। कमलाकर बिरादार आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात, त्यांच्यासोबत काही शेतकरी देखील चर्चा करण्यासाठी आहे। कमलाकर, शेतकऱ्यांची समस्या नेमकी काय आहे? कारण 6 तारखेला ही मुदत संपलेली आहे आणि अद्याप देखील काही शेतकऱ्यांची सोयाबीन बाकी आहे, त्यामुळे सरकारने काहीतरी सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात घ्यावा अशी मागणी देखील शेतकरी करतात। नेमकी शेतकऱ्यांची मागणी काय आहे? बरोबर आहे शुभम, खरं बघितलं तर जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि नांदेडमध्ये आता जर परिस्थिती बघितली तर हे नाफेड केंद्र आहे, जे माझ्या मागं नाफेड केंद्र आहे। या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 10 ते 15 दिवसापासून शेतकरी आपलं सोयाबीन या ठिकाणी विक्रीसाठी आणलेलं आहे। मात्र या ठिकाणी अद्यापपर्यंत त्यांच्या सोयाबीनचा काटा झालेला नाही किंवा त्यांची बिलं झालेली नाही, त्यांनी ते घेण्यात सुद्धा आलेलं नाही। त्यांचं जे भाडं आहे, आता जर हे गाड्या आपण बघतोय, त्या गाड्यांचं 8-8 दिवसाचं भाडं या ठिकाणी जागेवरती ह्यांना द्यावं लागतंय। मात्र अजून सुद्धा प्रसार माध्यम असतील किंवा इतर माध्यमांमधून जरी शेतकऱ्यांनी ओरड केली तरी सुद्धा त्यांचं सोयाबीन जे आहे ते आतापर्यंत खरेदी करण्यात आलेले नाही। आमचं सोयाबीन जे आहे ते लवकरात लवकर खरेदी करावं। उस्मानी संकट, आसमानी संकट जे आहे हे कायम शेतकऱ्यांवरती असतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, तुम्ही किती दिवस झाले तुम्ही इथं आलात? तुम्ही सांगा काका, किती दिवसापासून तुम्ही आलात आणि आता काय अडचण आहे तुमची? आज दिनांक 8/2/2025 रोजी आज आम्ही 5 तारखेला आलो इथं। 5 तारखेला जेव्हा 6 तारखेला संपणार म्हणजे आम्ही 5 तारखेला येऊन थांबलो। थांबल्यानंतर काही जे ट्रॅक्टर होते त्याने 6 तारखेपर्यंत घेतली। 6 तारखेपर्यंत ऑनलाईन बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।